बुलढाण्यासह अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या घटनांची मालिका सुरूच आहे। या घटनाक्रमामुळे सगळेच चक्रावले आहेत। कधी आरोप, कधी निर्दोषत्व, तर कधी कायद्याचे रक्षकच संशयाच्या भोवऱ्यात। काय आहे ट्विस्टची मालिका, पाहूयात रिपोर्ट। बुलढाण्यातील हत्या प्रकरणात ट्विस्टची मालिका। हत्या झालेली मुलगी जिवंत परतली, मग हत्या कुणाची झाली? बुलढाण्यासह अवघा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश एका हत्या प्रकरणामुळे चक्रावून गेलाय। कारण हत्या झालेली मृत तरुणी जिवंत परतली आहे। तिच्या हत्येचा आरोप असलेले तिचे पिता आणि भाऊ निर्दोष सुटले। मग त्यांनी स्वेच्छेनं गुन्ह्याची कबुली का दिली? शिरच्छेद करून अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह नेमका कुणाचा? या प्रश्नांनी आता सगळ्यांना चक्रावून सोडलंय। आप जिंदा है ऐसा बोला आपने? हाँ, मेरे पिताजी को छोड़ दो। मेरे पिताजी को छोड़ दो। आपके मर्डर के केस में वो अंदर है। हाँ, आपकी शादी हुई थी क्या पहले हाँ हुए थे। धारनी में? हाँ तो आप ये जो अरुण नाम का लड़का है उसके साथ जो 1 महीने से कुछ बाहर थे, हाँ ये आपका प्रिय करेगा। हाँ। तो आप जो पिताजी ने शादी करके उसके साथ रहना चाहते कि ये प्रियकर अरुण के साथ? अरुण के साथ रहना चाहते मैं ये तुम्हारे पिताजी ने शादी जबरदस्ती की थी? हाँ। आपकी उम्र कितनी? 25। तो आपके पिता ने जबरदस्ती की? हाँ। अरुण तुम्हारा एक चचेला भाई है ऐसा कुछ? हाँ। चचेला भाई? हाँ भाई है, पर मगर हो गया मेरा अभी उसके साथ, तो मैं उसके ही साथ जाऊंगी। उसके साथ रहेंगे? हाँ उसके ही साथ। तो अरुण मागील महिन्याच्या 26 तारखेला बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील रसूलपूर शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळला। महिलेचं शीर धडा वेगळं करण्यात आलं। पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं तो मृतदेह जाळण्यात आला होता। तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांनी स्वतः कबुली दिली की आम्हीच हा खून केलेला आहे आमच्या मुलीचा। आणि तिच्या या माहितीमुळे आता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि त्या महिलेची ओळख पटवणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे यांना आम्ही ताब्यात घेतलं। त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेतले, DNA रिपोर्ट प्रोफायलिंगसाठी आम्ही पुढे पाठवले आणि त्यांना अटक केली। जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण केली। परंतु काल आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी सांगितले की शिवानी कलमेकर ही जिवंत है। शिवानी उसी के साथ में है जिस पर कि आज दोनों को दस्तयाब किया गया है। और चूंकि ये बालिका शिवानी ही है, इसकी जानकारी प्राप्त करने हेतु थंब इम्प्रेशन के माध्यम से, आधार कार्ड लिंक के माध्यम से भी यह सुनिश्चित हुआ है कि यह बालिका शिवानी ही है और उसके परिजनों के सामने पहचान पंचनामा और प्रकार की विधिवत कार्रवाई की गई है। मात्र तरुणी जिवंत परतल्यानंतर न्यायालयानं आरोपी पिता पुत्रांना निर्दोष मुक्त केलं। प्रकरणाचा तपास करणाऱ्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली। बळाचा वापर करून त्यांना गुन्ह्याची कबुली द्यायला लावल्याचा आरोप होऊ लागला। मात्र आता पिता पुत्रांनी स्वतःच त्या आरोपांना फुल स्टॉप लावला। इतना बड़ा इल्जाम क्यों ले रहे खुद पर? सर हम ढूंढते ढूंढते परेशान हो गए थे, 4-5 दिन खाना भी नहीं खाए थे। अच्छा, तो दिमाग काम नहीं दे रहे। लेखीचे प्रेमसंबंध न पटल्यामुळे सुरू झालेल्या धक्कादायक घटनाक्रमाची मालिका अजूनही सुरूच आहे। पुढचा ट्विस्ट काय असेल याची प्रत्येकाला उत्सुकता आहे। मात्र सापडलेला मृतदेह कुणाचा? ती हत्या कोणी केली? आरोपी पिता पुत्रांनी कबुली का दिली? यासह लेक शिवानीला पुढील आयुष्य तिच्या प्रियकरासह सुखात जगता येईल का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागली आहे। बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।